नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरात वैभवने केलाय कोकणी भाषेचा अपमान। याविषयी आज आपण बोलणार आहोत, पण त्याआधी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एमटी मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, काल घरामध्ये लक्झरी बजेट टास्क चालू होतं आणि त्यावेळेस आपण पाहिलं की जी घरामध्ये आलेले 2 पाहुणे आहेत, ती बाळं आहेत, त्या बाळांशी सलग बोलत राहायचं होतं आणि बोलत असताना फक्त मराठी भाषेचा उपयोग करायचा होता आणि विरुद्ध टीमच्या संचालक म्हणजेच वैभवला चुका काढायच्या होत्या। तर अंकिता तिच्या कोकणी भाषेचा उपयोग करत बाळाशी बोलत होती, तर तिथे वैभव आला आणि बोलला की या भाषेचा तू उपयोग नाही करू शकत, कारण कोकणी ही भाषा मराठी नाहीये। तर मित्रांनो, मला एक वैभवला सांगायचं आहे की मराठी ही राज्यभाषा आहे, आपली मातृभाषा आहे महाराष्ट्राची, आणि त्याच्या अनेक उपभाषा आहेत ज्या आपल्याला महाराष्ट्राच्या जिल्हा, तालुका, गाव किंवा शहरांमध्ये वेगवेगळ्या ऐकायला मिळतात। मित्रांनो, पुण्यामध्ये वेगळी भाषा बोलली जाते, तसंच कोल्हापूरमध्ये वेगळी भाषा बोलली जाते, त्यानंतर कोकणात वेगळी भाषा बोलली जाते, खानदेशात वेगळी भाषा बोलली जाते। म्हणजेच काय मित्रांनो, तर मराठी ही आपली बोलीभाषा आहे, मातृभाषा आहे, पण मराठी भाषेच्या उपभाषा सुद्धा आहेत, त्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ऐकायला मिळतात। मित्रांनो, आपल्या ज्या मराठी बोलीभाषा आहेत त्याचे प्रकार 40 ते 42 आहेत, जसे की कोल्हापुरी, नागपुरी, खानदेशी, नंदुरबारी, मराठवाडी, मालवणी, कोकणी, बेळगावी आणि अजून खूप प्रकार मराठी बोलीभाषेचे आहेत। तर मित्रांनो, वैभव हा शिक्षित आहे, तर त्याला इतकं बेसिक नॉलेज तर असायलाच हवं, पण मित्रांनो तो ज्या संगतीमध्ये राहतोय त्या संगतीचा वाण नाही, पण त्याला गुण लागलेला आहे। जसं की निकीने महाराष्ट्राच्या लोकांची मेंटॅलिटी काढली होती, तसंच आता वैभव पण खरंच महाराष्ट्रात राहतोय का, हा प्रश्न मला पडलेला आहे। मित्रांनो, वैभव हा बारामतीचा आहे आणि कोकणी भाषेला मराठी भाषा नाहीये असं म्हणणं प्रेक्षकांना अपेक्षित नव्हतं। मित्रांनो, जर मराठी लोकच नसती तर बिग बॉस मराठी सीझन सुद्धा नसता। पण मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आलेले सदस्य मराठी लोकांचा सारखा अपमान करताना दिसतात, कधी भाषेचा तर कधी लोकांचा। मित्रांनो, आता पाहूयात की भाऊच्या धक्क्यावर रितेश सर वैभवची कशा प्रकारे शाळा घेतात, त्याला कशा प्रकारे झापतात आणि कशा प्रकारे सुनवतात ते। मित्रांनो, तुमचं काय मत आहे वैभव बद्दल, आणि वैभव जे बोललाय की कोकणी भाषा ही मराठी भाषा नाहीये त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।